देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। कोरोना से लड़ना है मगर अर्थव्यवस्था भी बचानी है। पृथ्वीराज चौहान। सातारा जिले के कराड़ शहर में कोरोना की पार्श्वभूमि पर व्यापारी वर्ग और संगठनों की ओर से एक बैठक बुलाई गई थी। पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान इस बैठक की अध्यक्षता कर रहे थे। बैठक के बाद पत्रकारों से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि कोरोना संक्रमण से लड़ना जरूरी है, लेकिन अर्थव्यवस्था बचाना भी उतना ही जरूरी है। आज कराड शहरातल्या काही ठराविक संघटनांच्या प्रमुखांशी, व्यापारी संघटना, औषध दुकानदार व इतर काही लोकांशी संवाद साधण्याकरता आम्ही जमलो होतो। फक्त 25 लोकांना निमंत्रण दिलं होतं आणि प्रत्येक संघटनेचे प्रमुख आपल्या संघटनेच्या व्यथा मांडण्याकरता इथे जमले होते आणि एक गेली तासभर आम्ही संवाद साधला। आपापल्या व्यथा, सूचना, अडचणी या सर्व या संघटनाच्या प्रमुखांनी मांडल्या आणि मी माझ्या वतीनं त्या सूचना स्वीकारल्या। काही सूचनाबद्दल प्रशासनाशी चर्चा करून त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेवर परिणाम, व्यापारी वर्गावर होणारे परिणाम, उद्योगधंद्यावर होणारे परिणाम याच्यावर थोडक्यात चर्चा केली। आज शेवटी कोविडशी लढाई करताना एका बाजूला आपल्याला रोगाशी मुकाबला करायचा आहे, जीव वाचवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थाही वाचवायची आहे। दुकानं बंद झाली, रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या तर पुन्हा अर्थव्यवस्था रुळावर येणं फार अवघड होईल आणि यामध्ये कुठेतरी सुवर्ण मध्य साधायचं, प्रत्येकाचं समाधान होणं शक्य नाहीये। त्यातून मग कमीत कमी अडचणी कशा होतील यातून मार्ग काढायचा प्रशासनाचे प्रयत्न चाललेला आहे आणि आज लोकांच्या भावना लक्षात घेऊन मी आता सरकारशी आणि सरकारच्या प्रमुख मंडळींची चर्चा करून त्यातून थोडासा हा जो आजार आहे तो कसा सुसह्य होईल आणि कमीत कमी नुकसान कसं होईल याचा प्रयत्न करायचा आम्ही प्रयत्न करू। उद्यापासून परत जिल्हाधिकाऱ्यांनी 9 ते 2 असंच दुकानांचं उघडायचं आहे तर त्या जिल्ह्याच्या परिस्थितीप्रमाणे जिल्हाधिकारी निर्णय घेत आहेत। काही ठिकाणी 9 ते 4चा निर्णय घेतला आहे। आज आत्ता माझी व्यापाऱ्यांची बैठक झाली, त्यांचा एक सल्ला, सर्वमान्य सल्ला आहे की एक 10 ते 6 वेळ ठेवावी, कारण वेळ कमी केली तर गर्दी जास्त होते आणि छोटी उद्दिष्ट आपलं साध्य होत नाही। तरी मला वाटतं की 10 वाजता सुरू करणं हे जास्त उचित राहील असं एक सर्वसाधारण मत तिथे व्यक्त केलं गेलं, पण 2 वेळ फार कमी आहे। किमान 10 ते 4 तरी सुरुवातीला जर फार संख्या असेल तर केलं पाहिजे असं मला वाटतं। मी ती सूचना मांडणार आहे। पॉझिटिव्ह पेशंट वाढण्यामागे काही अर्थकारण आहे का? तर ते हे कुठला तर्क तुम्ही मांडला मला माहित नाही, कारण का मग आता जगात आपण फक्त आपल्या देशात आणि आपल्या राज्यात नाही, जगात आपण कोरोनाशी मुकाबला करतोय आणि बऱ्याच ठिकाणी संख्या वाढते। आता तिथं अर्थकारण आहे का असं कसं आपण म्हणता येईल? लॉकडाऊन असेल तरी वाढतंय, काही चुका झाल्या असतील तर सांगा, आपण त्याचं निश्चित दुरुस्त करायचा प्रयत्न करू। सत्ता के लिए शिवसेना ने त्याग दिया हिंदुत्व। राम कदम। राम मंदिर का मुद्दा उठाते हुए भाजपा आमदार राम कदम ने शिवसेना पर तंज कसा है। उन्होंने कहा कि शिवसेना पार्टी प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने अप्रत्यक्ष तौर पर राम मंदिर भूमि पूजन को अपना विरोध दर्शाया है। सत्ता के लिए शिवसेना ने क्या अपने मूल धर्म हिंदुत्ववाद का त्याग कर दिया है? ऐसा सवाल पूछते हुए राम कदम ने शिवसेना प्रमुख पर निशाना साधा है। अयोध्या में राम मंदिर के भूमि पूजन का इंतजार गत 450 वर्ष से अधिक काल से देश और दुनिया के सभी राम भक्त इंतजार कर रहे हैं। अब उस भूमि पूजन की घड़ी करीब आई है। राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी ने अप्रत्यक्ष रूप से इसे विरोध किया। MIM के नेता कुछ लोगों की वोट बैंक को देख करके उन्होंने इसे विरोध किया और उसी भाषा में थोड़े से शब्दों को बदल करके
शिवसेना के नेता उद्धव ठाकरे जी भी उसे अप्रत्यक्ष रूप से विरोध करें, यह उन्हें कतई शोभा नहीं देता। सत्ता और कुर्सी के लालच में शिवसेना ने हिंदुत्व त्याग दिया है, यह देश और दुनिया के लोगों ने स्वीकार किया है, पर इस हद तक त्याग दे यह कोई भी राम भक्त स्वीकार नहीं करेगा। राम मंदिर के भूमि पूजन का विषय ये देश और दुनिया के लोगों के श्रद्धा और आस्था का विषय है, इसे कोई भी सियासत का विषय न बनाए। राजनीतिक अनुभव की देश को आवश्यकता, चरण वाघमारे। पूर्व सांसद चरण वाघमारे ने विक्रम गोखले के वक्तव्य पर, जिसमें कहा गया है कि लोकशाही सिर्फ अनुभवों के आधार पर चल रही है, इसमें शिक्षा कितनी है इसका कोई भी प्रावधान नहीं होता है। ऐसे में राजनीति में नए आने वाले लोगों का कारभार उनके नीचे काम करने वाले कर्मचारियों पर होता है। आमदार चरण वाघमारे के इस वक्तव्य पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि 60 वर्ष के ऊपर की व्यक्ति राजनीति में रहना आवश्यक है। उनके अनुभव का देश की विकास में फायदा हो सकता है। अनुभवी राजनीति तज्ञों की देश में जरूरत है, जिसके लिए 60 साल के ऊपर की व्यक्ति शारीरिक दृष्टि से सक्षम होना भी जरूरी है। तो त्यांचं व्यक्तिगत मत असू शकते, पण मी गेल्या 25 वर्षापासून सतत राजकारणात काम करत असताना मला एक अनुभव आला। मी 3 वर्ष पंचायत समिती सभापती म्हणून काम केले, 14.5 वर्ष माझे जिल्हा परिषदेला झाले आणि 5 वर्ष मी विधानसभेचा सदस्य म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत काम केला। त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की अभिनेता गोखलेजींनी जे मत मांडलेले आहेत त्याचा जर विचार केला तर समजा 60 वर्षांच्या पूर्वी कोणी निवृत्त होतं म्हटलं तर अशी स्थिती निर्माण होईल की या देशाच्या आणि या राज्याचा कारभार फक्त IAS लोकच चालवतील। त्याचं कारण असा की लोकशाहीमध्ये कोणाला क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या अनुभवाच्या आधारावर ही लोकशाहीचं काम चालू आहे। म्हणजे कुठलाही आमदार असो, खासदार असो, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच हा निवडून आल्याबरोबर त्याला कुठलाही अनुभव नसतो। जो काही त्या कार्यालयामध्ये क्वालिफाईड माणूस असतो त्याच्या भरोशावर कामकाज चालत असते। पण समजा त्याच्या भरोशावर जर कामकाज चालवतो म्हटलं तर मला असं वाटते की लोकशाहीची विटंबना होईल, त्याची अंमलबजावणी पूर्ण होऊ शकणार नाही। 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तीही राजकारणात असणं यासाठी आवश्यक आहे की त्याचा अनुभव लक्षात घेता त्याला तो इतका परिपक्व होऊन जातो की कितीही मोठा IAS ऑफिसर असेल, कितीही अनुभवी IAS ऑफिसर असेल तरी सरकार कशी चालवायची हे त्याला कळते आणि म्हणून त्यांच्या अनुभवाची या देशाला आवश्यकता आहे। त्यासाठी 60 वर्षाचा व्यक्ती जर फिजिकली स्ट्राँग असेल तर त्यांनी राजकारणात राहिलं पाहिजे। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।